नमस्कार, मी निलेश चोपडे. आपण पाहत आहात महा आवाज न्यूज. मलकापूर शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गापैकी एक असलेल्या वरदलक्ष्मी ज्वेलर्स ते बस स्थानक हा संपूर्ण मार्ग सध्या अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. पाहूया सविस्तर बातमी. विशेष म्हणजे यापूर्वी या बंद हायमाश बाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. संबंधित अधिकाऱ्यांनाही याची माहिती देण्यात आली होती. मात्र अद्यापही परिस्थितीत कोणताही लक्षणीय बदल झालेला दिसत नाही. बस स्थानक हे शहराचे मुख्य केंद्र आहे. दररोज हजारो प्रवासी या परिसरातून ये जा करतात. रात्री उशिरापर्यंत बस सेवा सुरू असताना संपूर्ण परिसर अंधारात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये याबाबत नाराजी आहे. नागरिकांचा सवाल आहे की लाखो रुपये खर्च करून उभारलेले हायमाश दिवे जर बंदच राहणार असतील तर त्यांच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची? वारंवार तक्रार आणि बातम्या प्रसिद्ध होऊनही दुरुस्ती का होत नाही? बस स्थानकावरील बंद हायमाश आणि सर्व बंद पथदिवे तातडीने सुरू करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. या विषयावर प्रशासन काय भूमिका घेते आणि दुरुस्ती कधी होते याकडे आता संपूर्ण मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या परिसरातील अशाच निर्भीड बातम्यांसाठी महा आवाज न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा महा आवाज न्यूज.